प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरी रावणे सजोनी बानरनी विंदिला रघुनंदना सबोळ नारा कसर दारुण विंदी आपण लघु वेगे। प्रभू रामचंद्राला सुवर्णपंखी बाण जोडला। राजा रावण कमी होता का? राजा रावणाने आपल्या भाज्यामध्ये हात घातला लगेच नारायण नावाचा बाण काढला आणि लगेच प्रभू रामचंद्राला मारण्यासाठी धनुष्याला जोडला। सुटले तुईचे शरदाळा भुतळाने अंतराळ आणि कोंदले द्विमंडळा कुळाचरा कोंदले। प्रभू रामचंद्राचे बाण जाऊ लागले तिकडून राजा रावणाचे बाण येऊ लागले। बाणाला बाण असताना त्या ठिकाणी झेंडूला पिंगाळू लागले। सगळे आकाशामध्ये बाणच बाण दिसू लागले। दोघे विराटी उद्भट वाऱ्याला वाहून देती वाट जसे हनिता खनखनाट हवे वाट उठिला। अंगावर बाण सोडू लागले। बाण बाणापासून सगळ्यांना सुटू लागले त्याला। सगळे हनिता बळवंदळे ठिणगे उठती अग्नी कल्लोळी बाण जळती अंतराळी आतुळ बळी रणयोधेवा। लागू लागले आणि लागल्यानंतर बाण एकमेकावर आणल्यानंतर त्याच्यातून असणाऱ्या खिडक्या निघू लागल्या। खिडक्या निघाल्यानंतर आकाश मार्गाने जाऊ लागल्या। त्याप्रमाणे दिसू लागले। श्रीरामाचे दुर्धर बाण निवारण सके रावण हे दोनिया अंगकार अंगी संपूर्ण आदळते। रामचंद्राचे बाण सुटलेले राजा रावणाला लागू लागले। राजा रावण घाय झाले। राजा रावण म्हणजे आता काही आपलं खरं नाही। हो काय केलं रावणानं? मनुष्य छेदिले हातीचे हाती रचिता मारिला सारथी रथीचे वारू पाडिले क्षितिज केला विरथी लंकेसा। घेतला प्रभू रामचंद्राने बाणाला। हो घोड्याने मारले। हो राजा रावण विनंती केला। हो विनंती केला आणि पळू लागला। कसा